नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यात 50,000 रुपये जमा झालेले आहेत आणि लाभार्थी यादीत नाव पहा. मित्रांनो, महात्मा फुले कर्जमाफी योजना 2024 महाविकास आघाडी सरकारने 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितलं तर गेल्या वर्षभरात 2 टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या पैसे जमा झालेले आहेत. मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहेत. यावर सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत. 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यादीत नाव पहा. तांत्रिक अडचणींमुळे काही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. मात्र आता सरकारने नियम करून एकाच आर्थिक वर्षात 2दा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता राज्य सरकार या संदर्भातील माहिती गोळा करत आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50,000 रुपये दिले जातील. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी 30 मार्च रोजी त्यांच्या कर्जाची परतफेड करतात. ही परतफेड दर्शवते की एकाच आर्थिक वर्षात 2दा कर्ज घेतले होते. महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द केल्याबद्दल RBI कडून किती रक्कम परत मिळते? 30 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास एका वर्षात 2दा कर्ज घेतल्याचे दिसून येते आणि हे शेतकरी अपात्र ठरत होते. मात्र आता या शेतकऱ्यांचाही पात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.